कुठे गेली? तू हे शोधतेस प्रिया? माझ्या वस्तूंना हात लावायची तुझी हिम्मत कशी होते? ते प्रथमेशच आहे. हो तरीही आय एम सॉरी. याबद्दल सुद्धा आणि पूर्वी एकदा तुझं आणि सुलेखाच्या मामाचं बोलणं फोनवरून चुकून ऐकल्याबद्दल सुद्धा. व्हॉट? स्वप्नील, हाऊ कॅन यू? जस्ट अ मोमेंट. जर तू माझ्याशी न चिडता आणि न रागावता बोलणार असशील तर देर आर लॉट मेनी थिंग्स वी नीड टू टॉक अबाउट. शॅल बी? घ्या साहेब. साहेब एक मिनिट. इथून रत्नागिरीला कसं जायचं? तुम्ही गाडीने जाणार की एसटीने जाणार? एसटीनेच जाणार, पण इथून काय मार्ग जायला? मग एसटी स्टँड जवळ आहे की. इथे? हो. कुठे गेल्या बाई? भाई पत्ता विचारत होत्या. पत्ता विचारत होत्या? तुम्ही सांगितला पत्ता? हो. कुठला पत्ता सांगितला? साहेब ते एसटी स्टँड विचारत होत्या. रत्नागिरीला कुठे जायचं? रत्नागिरीला. कसं जायचं रत्नागिरीला? साहेब एसटी स्टँड इकडेच आहे जवळ. राम राम साहेब. प्रिया, मला हे कळत नाहीये की तुला सुलेखाबद्दल हे असं सगळं का वाटतंय. आणि मला हे कळत नाहीये की तू या सगळ्यात का पडतोयस. रस्त्यात एखादी मारामारी चाललेली असेल तर तू लगेच धावतोस का ती सोडवायला? ही रस्त्यात चाललेली मारामारी आहे का? प्रिया, सुलेखा ही एक चांगली मुलगी आहे का? फालतू बोलू नकोस हा. किती ओळखतोस रे तिला? इंटरनेटवर चॅट केलं, एक दोनदा भेटलं म्हणजे पट्टी ओळख माणसाची. ओके, मी हे मान्य करतो की मी तिला ओळखत नाही. पण टेल मी प्रिया, तू किती ओळखतेस तिला? पटवून दे ना मला, ऐकीन मी. तुला का पटवून द्यायचं मी? आहेस कोण तू? आपण मित्र नाही आहोत का? तू माझ्या भावाचा मित्र आहे स्वप्नील, माझा नाही. Oh yeah. I should have remembered that. In fact, I should have realized. मी तुझा नाही, तुझ्या भावाचा मित्र आहे. What a fool I am. स्वप्नील, एक मिनिट. आय एम सॉरी. मला तुझा अपमान नव्हता करायचा. यू आर द लास्ट पर्सन आय वुड इन्सल्ट. माझं टेम्पर लवकर सुटतं हल्ली. विशेष करून सुलेखाचा विषय निघाला ना. आय एम रिअली सॉरी. एक विचारू?
इथून पुढे काय करायचं ठरवलंयस तू? मला सुलेखा विरुद्ध पुरावा हवाय. त्याशिवाय मी काहीच करू शकणार नाहीये. पुरावा कसा मिळवणार आहेस तू? पुरावा माहित नाही. पण एक नक्की, कुठेतरी कसला तरी पुरावा आहे आणि तो मला मिळेलच. लोकप्रिया, या सगळ्यामध्ये मी खूप न्यूट्रल आहे. तुझ्या फॅमिली समोर तू खोटी पडतेस हे मला बघवत नाहीये. आणि तुझं म्हणणं खरं ठरावं, सुलेखा खुनी ठरावी असंही मला वाटत नाही. म्हणूनच मी म्हटलं तू यात पडू नकोस. आधीच खूप गुंतागुंत आहे, त्यात तुझी भर नको. अँड प्लीज प्लीज टेक दिस इन द राईट स्पिरिट. आय विल. आणि एक रिक्वेस्ट आहे. आपल्यात हे जे काही बोलणं झालं त्याचा उल्लेख चुकूनही कोणाहीकडे करू नकोस. विशेष करून आदी दादाकडे. कुठलं बोलणं? कधी बोललो आपण प्रिया? थँक्स स्वप्नील. अगं काय अशी भिरभिरल्यासारखी काय करतेस? हा, आणि असा काय चेहरा केलाय सकाळपासून? काय झालं तरी काय? अगं सुलेखा हो, कालपासून गेलीये, एक फोन नाही करता येत का तिला? अगं मग तू करून बघ ना फोन. तेच करते ना. हा, लागला. हॅलो दी. अगं कुठे आहेस तू? कुठे म्हणजे? पुण्याला, आपल्या घरी. तुला एक फोन नाही का करताय? तिथे काळजीने माझा जीव अर्धा होतोय. दी अगं, काल आल्यावरती दरवाजा उघडून बघितलं तर सगळं खंडर झालं होतं आपलं घर. मग सगळी साफसफाईच करायला सुरुवात केली. सगळी जळमटं काढेपर्यंत एवढी दमले होते ना. सोफ्यावर फक्त आराम करायला बसले तर झोप लागली. ती आत्ता मी सकाळी उठते. अगं मी घरचा फोन सुद्धा कधीपासून ट्राय करते, तोही तू उचलत नाहीये. अगं गेले 3-4 महिने कोणीच गेलं नाही ना घरी, त्यामुळे त्या लोकांनी फोन लाईन कट केली. आय मीन तुला तिकडे बेल वाजत असेल, पण इकडे काहीच ऐकू येत नाही ग. बरं, यू आर ओके ना? या, आय एम ॲब्सोल्युटली ओके. तू कशी आहेस? एक मिनिट कुसुमताई ना, तुझ्याशी बोलायचं आहे. एकच मिनिट थांब दी प्लीज. अगं मी आत्ता उठले. आय एम जस्ट हॅव्हिंग माय टी. आणि पोटात काही घातल्याशिवाय आय जस्ट कॅन कोप अप विथ हर. प्लीज त्यांना काहीतरी एक्सक्यूज सांग ना. आय विल टॉक टू हर लेटर. प्लीज प्लीज दी. तुझ्या फोनची बॅटरी लो आहे का? बॅटरी लो. तू एक काम कर ना, तू पटकन फोन चार्ज कर, कारण इथे कुसुमताई थांबल्यात बिचाऱ्या. तुझ्याशी बोलायचंय त्यांना. हा करशील? ओके ओके, बाय. यू टेक केअर. येस, बाय. बाय, लव्ह यू. तिच्या फोनची बॅटरी लो होती. ती लगेच चार्ज करते आणि तुम्हाला फोन करते. असू दे, नंतर केला तरी चालेल. असू दे, पण बरी आहे ना? हो, बरी आहे.
बाबा दूध. श्रीराम श्रीराम. तासाभराने पानं घेते, चालेल ना? सावकाश सावकाश. वसुधा, हा? मी काय म्हणतो, काय? महिना झाला मला इथे येऊन. ज्या कारणासाठी आलो होतो त्या कारणासाठी कधी यावं लागेल असं वाटलं नव्हतं मला. असो, आता तुम्ही सगळे त्यातून सावरले आहात. बाळ आणि पूनम मार्गाला लागतीलच. आदिनाथचा निर्णय आपल्या सगळ्यांसाठी वरदानच ठरला आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्हा सगळ्यांचे हसरे चेहरे पाहिले, खूप बरं वाटलं. तेव्हा आता मी इथून जावं म्हणतो. बाबा इतक्यात? अगं, विष्णू तिकडे एकटा आहे. शिवाय बरीच कामं मी अर्धवट टाकून आलोय. बाबा पण आता श्रावण सुद्धा सुरू होईल, मग सगळे सणवार आहेत. गणपतीत पुन्हा तुम्हाला इथे यायचंच आहे. गणपती वगैरे होऊन जाऊ दे ना, मग बघू आपण. गणपती? अगं, चिकार अवकाश आहे त्याला. कुठे बाबा, फक्त 1.5-2 तर महिने आहेत अजून. अगं पण तोपर्यंत बाबा काही वाईट घडलं तरच आपण सगळ्यांनी एकत्र यायचं का? आता 4 चांगल्या गोष्टी घडतायत तर सगळे एकत्र राहूया की. नाही कुठे म्हणतोय मी, पण थेट गणपती नंतर जायचं म्हणजे बर ठीक आहे ठीक आहे. मला जरा वेळाने फोन लावून दे वाड्यावर. विष्णूशी बोलतो. त्या लेकराची पण खूप काळजी वाटते ग. बाबा त्यांना पण इथे बोलवून घेऊ का? अगं हो, माहितीये तुझा लेख अमेरिकेला जात नाहीये. तुला खूप आनंद झालाय. अगं पण विष्णूही इकडे आला तर तिकडे कोण काम बघेल, नाही का? वेडी कुठली. ठीक आहे ठीक आहे, नाही जात मी. तू मला थोड्या वेळाने फोन लावून दे. हो. विष्णू पंतांशी बोलायला हवं. हो, देते लावून फोन. श्रीराम श्रीराम. अरे बाबा, जाम फ्रस्ट्रेट झालोय मी इथं. नाहीतर काय, 1.5 महिना झाला मनासारखी जागा मिळत नाहीये. नाही ती जागा नको आपल्याला. साहेबांनी एकदा फुली मारली ना की झालं, संपला विषय. आणि बघ, उद्या वसईला येतोय मी. आपण भेटायचंय. नेहमीसारखी टांग नाही द्यायची. हा काय, ठेवतो फोन. काय हो, काय झालं? टेन्शन आहे का कसलं? नाही, फ्रस्ट्रेट झालो असं म्हणालात म्हणून विचारलं. तर फ्रस्ट्रेट होणार नाही तर काय होणार आहे? 1.5 महिना झाला मनासारखी जागा मिळत नाहीये. साहेबांनी किती विश्वासानं माझ्यावर जबाबदारी टाकली होती. वसईत एक रिसॉर्ट बांधायचंय त्यांना. मी जाम फुशारक्या मारल्या होत्या. वसई आपलीच आहे, याव करतो त्याव करतोय. कुठलं काय, 1.5 महिना झाला नुसत्या टाचाच घासत बसलेलो आहे. पण मागच्या आठवड्यात तर म्हणालात काम झालंय म्हणून. हो, मिळाली होती. एक मस्त जागा होती. म्हणजे आधीच्या मालकाची काही लफडी होती, पण तीही निस्तरता आली असते. त्या परमेश्वरानं ऐन वेळी काडी घातली. देवाला कशाला दोष देताय? परमेश्वर म्हणजे आभाळातला परमेश्वर नाही ग बाई. मग यशवंतरावांचा एक वेगळाच परमेश्वर आहे. त्यांचा राईट हँड. परमेश्वर हे त्याचं नाव आहे? परमेश्वर गोडांबे. त्यानं स्पिन मारली.
साहेबांना सांगितलं जागा लफड्यातली आहे. साहेब म्हणाले परमेश्वर नाही म्हणतोय तर नाही. जय परमेश्वर. तुम्ही कशाला एवढा त्रागा करून घेताय? तर दुसऱ्याकडे नोकरी करायची म्हटली की अशा अडचणी येणारच की नाही. मी यशवंतरावांच्याकडे नोकरी करत नाही बरं का, कमिशन बेसिसवर काम करतो. मनात आलं तर अशी स्वतःची करताय का? नाही ना. पण घरात पैसे येत आहेत ना, लाईटची बिलं, फोनची बिलं वेळेवर भरली जात आहेत ना. हे बघा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. 4 पैसे घरात कमी आले ना तरी चालतील. बाहेर एवढी धावपळ करत असता, घरात आल्यावर तरी रिलॅक्स होत जा ना. बरंच लांब जायचं अजून. कोणापासून? उगाच इमोशनल एपिसोड सुरू करू नको. जेवण झालं असेल तर वाढ मला. तुमचा फोन संपायचीच वाट बघत होते. लगेच वाढते. आता जेवण होईपर्यंत कुणालाही फोन करायचा नाही, सांगून ठेवते. बाबांना फोन करत होतो प्रथमेशची चौकशी करायला. करू ना? सॉरी. कोण आहे? कुसुमताई, काय झालं तुम्हाला? एवढे घाबरलात का तुम्ही? आणि धावत धावत आलात की काय? अगं धावले नसते तर धरलं असतं मेल्याने मला. कोणी? अगं तो पाणी आण आधी, पाणी आण. एक मिनिट. अगं मी अशी येत होते तर मला सारखं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागावरती आहे. काय? हो अगं, ते नाक्यावरती आले ना आणि मागे वळून बघितलं तर तो तिथे होता. कोण तो? पण अगं तो म्हणजे असा चेहरा नाही दिसला त्याचा, आणि असं त्याने काहीतरी असं तोंडाला बांधलेलं होतं, असं गाठोड होतं मोठं, त्याच्या हातात काठी बिठी होती, याचा फाटकाचाच होता. मी म्हटलं जरा लोकांना गोळा करावा आणि याला चांगलं बडवून काढावं म्हणून मी मागे वळले तर अगं गायब तो. आणि मग मी तिकडे आपल्या सोसायटी जवळ आले गेट पाशी, तर बघते तर तिथे उभा आहे. अगं मी सोसायटीतून धावत धावत थेट घरी आले. अगं बरं केलं तुम्ही. अगं तुझा विश्वास बसणार नाही, पण मी तुला सांगते गेले कित्येक दिवस मला असं वाटतं की कोणीतरी माझ्या मागावरती आहे. अगं खरं सांगू कुसुमताई, मला सुद्धा गेले कित्येक दिवस असंच वाटतंय. म्हणजे तो तुझा सुद्धा पाठलाग करतो की काय? नाही हो कुसुमताई, आपल्या घराच्या कुठल्या ना कुठल्या तरी खिडकीतून हा माणूस मला नेहमी दिसतो आणि मला सारखं असं वाटतं की तो आपल्या घराकडे सारखा बघत राहतोय. म्हणजे असाच दिसायला, चेहरा असा झाकलेला, हातात काठी आणि गाठोडं. मी एकदा हिम्मत करून आपल्या सिक्युरिटीला, सोसायटीच्या सिक्युरिटीवाल्याला सांगितलं सुद्धा त्याला पकडायला, पण तो नाहीसाच झाला. अगं पूनम, हे काय नवीन संकट आलंय आता? घरात आपण दोघीच बायका असतो ग, एकट्याच. अगं शहरात दरोडे, चोऱ्या होतात, कोणी दरवाजात हत्यारा बित्यारा घेऊन उभं राहिलं तर काय करणार आपण? अगं नाही कुसुमताई, असं काही होणार नाही. मी आजच बोलते हा बाळाशी, आणि आपल्या सोसायटीची सिक्युरिटी तशी चांगली आहे हो, असं नाही काही होणार. मी पाणी आणते तुमच्यासाठी. लक्ष ठेव रे बाबा. सोमवारचे उपास करूया. सोमवारचे उपास करायला हवेत बाबा आता.